हाय मित्रांनो, हॅपी संडे टू ऑल. आज संडे असल्या म्हणून मी देवाची सगळ्यांची साफसफाई करून घेते, कारण मला एकच दिवस सुट्टी भेटते घरात. तर मग आज मी संध्याकाळी बाहेर जाणार होते, तर म्हटलं करून तवर पिचूला पण वरती फिरून घेऊन येऊया. आणि पण हा थांबणार नाही, कारण वरती खूप ऊन होतं आणि ह्याला चटके बसले, तर लगेच धावायला लागला. तो म्हणला नको बाबा चला घरी, मला नाही थांबायचं वरती. तर मग लगेच तो घरी आला. मग आता तो नाटक करतोय आता खाली यायला. आता इथं त्याला ठीक वाटतं ना, इथं म्हणजे सावली आहे तर इट्स फाईन. पण नाही तरी यायला ना, हे जी इतकी नाटकं आहेत ना विचारायलाच नको. मग नंतर आल्याला त्याला खूप गरम झालं, मग लगेच कूलरच्या खाली पंख्याच्या खाली बसला तो आणि मग झोपायचं नाटक करायला लागला. हा मला झोपू दे, खूप नाटकी आहे हा. मग नंतर संडे असल्यावरून मी आज दालगोश बनवलेला. तर दालगोशमध्ये मी त्यात सगळं मीठ मसाला टाकून आणि अद्रक लसूण टाकून मॅरिनेट करून घेतलं. मग नंतर कांदा आणि दुधी टाकून मी त्याला चांगलीशी परतून घेतलं. मग त्यात चिकन टाकून चांगलीशी फ्राय करून आणि शिजून घेतलं. मग त्यानंतर मी मसूरची डाळ आणि मग ती चण्याची डाळ शिजवून घेऊन आहे ना त्याच्यात टाकलेलं. एवढं अप्रतिम, मला पण खूप आवडलं. संध्याकाळी आम्ही नेम सेरेमनीला जाताना ही मावशी आणि ही किती गोड मुलगी आहे ना, तर विचारायलाच नको. गोशालाला खूप छान मुलगी झाली. मग पहिलं टाइम साऊथ इंडियन फूड खाल्लेलं असं केल्याच्या पाण्यात. हे सांबर भात मसूर काय 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 प्रवासात थकले ना, बापरे बाप विचारायच नको. घरात आले की हा इतका चिडला ना, कारण का मी त्याला घेऊन नाही गेली आणि मी त्याला वरती पण नाही घेऊन गेली. तर त्याला खूप गुस्सा आला. म्हणलं कुठे गेली होती, मला सोडून गेली. म्हणजे चिडका हा. जाऊ द्या. दॅट्स इट फॉर टुडे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.